हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत रेड वेल्वेट केक रेसिपी। ही रेसिपी मी एकदम परफेक्ट मेजरमेंटसोबत सांगितलेली आहे। तुम्ही जर घरी ट्राय कराल तर बिलकुल बिघडणार नाही तुमची ही रेसिपी आणि एकदम परफेक्ट केक बनवून तयार होईल, मार्केटपेक्षाही छान। तर एका बाउलमध्ये अर्धा कप इथे मी पावडर शुगर ॲड केलेला आहे, अर्धा कप बटर मिल्क, पाव कप बटर इथे मेल्ट करून घेतलेला आहे मी बटरला, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स। तर इथे तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे जे घरगुती वाटी किंवा चम्मच आहे त्याचं तुम्ही परफेक्ट मेजरमेंट करून घेऊ शकता। तर आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स गाळून घेऊ। तर 1 कप मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इथे मिल्क पावडर ॲड करायचं आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून रेड फूड कलर। सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। गाळून घेतल्याने गुठळ्या होत नाही, लम्स होत नाही आपल्या बॅटरमध्ये, बॅटर खूप स्मूथ असा तयार होतो। त्यासाठी आपल्याला हे सगळं पावडर इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेतल्यानंतर गाळून घ्यायचे आहेत। गाळून झालेलं आहे। आता एखाद्या स्पॅच्युला किंवा चम्मचने तुम्ही याला फेटून घ्या, व्यवस्थित एकजीव करून घ्या। एकजीव करत असताना तुम्हाला कट अँड फोल्डमध्ये किंवा तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये याला फेटून घ्या। दोन्ही डायरेक्शनमध्ये फेटणार तर एअर भरणार नाही आणि आपला बॅटर छान तयार होणार नाही। तर इथं फेटून तयार आहे बॅटर। आता हा बॅटर खूप घट्ट असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आहे। तर इथे मी हाफ कप दूध घेतलेलं आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे, त्याच्यातला मी अर्धा दूध यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि बॅटर मी पूर्ण कट अँड फोल्ड या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आणखी आपल्याला दूध ॲड करायची गरज नाही आहे। जेवढा आपण दूध ॲड केलेला आहे तेवढ्या दूधमध्ये परफेक्ट असा बॅटर इथे तयार झाला आहे। अर्धा जो पाव कप दूध इथे उरलेला आहे तो मी बाजूला ठेवून घेतलेला आहे, फक्त यामध्ये पाव कप दूध ॲड केलेलं आहे। आता केक टिन तयार करून घेते। तर थोडंसं बुडाला बटर लावलेलं आहे, त्यावरून आपल्याला बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे। तर बटर पेपर व्यवस्थित सेट करून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळेला आपण केक डिमोल्ड करतो त्यावेळेला आपल्याला त्रास होत नाही, इझिली आपला केक रिमूव्ह होतो। तर इथे केक टिन तयार आहे, बॅटरसुद्धा तयार आहे, त्यामध्ये आपण बॅटर ॲड करून घेऊ। तर इथे मी पूर्ण बॅटर यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। तर इथे मी पूर्ण बॅटर ॲड करून घेतलेला आहे। तर आपला बॅटर आता रेडी झाला आहे बेक होण्यासाठी। तर टॅप टॅप करायचं, याच्यातलं पूर्ण एअर काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपला स्पंज व्यवस्थित एक लेवलमध्ये तयार होईल। एका कढईमध्ये मी 1 वाटी मीठ ॲड केलं, एक स्टँड ठेवला आहे, 5 मिनिटासाठी प्रीहीट करून घेत आहे। प्रीहीट केल्याने आपला बॅटर आहे लवकर फुगतो आणि खूप सुंदर असा केक बनवून तयार होतो। त्यासाठी 5 मिनिटासाठी ते मी प्रीहीट करून घेतलेलं आहे। तुम्हाला कढईमध्ये करायचं नसेल किंवा मोठी कढई नसेल तर तुम्ही कुकरचा सुद्धा वापर करू शकता किंवा एखाद्या पातेल्याचा सुद्धा वापर करू शकता। तर यामध्ये मी केक टिन ठेवलेला आहे। आता पूर्ण टाईम लावून मी याला अर्ध्या तासासाठी शिजवून घेतलेला आहे। अर्ध्या तासाच्या आधी आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे, 25 मिनिटापर्यंत तरी आपल्याला हा केक टिन असंच केक शिजवून घ्यायचा आहे। तर मी ते झाकण लावलेलं होतं, जी ताट आपल्या याच्यावर झाकली होती ती ताट थोडीशी हाईटने कमी झाली म्हणून थोडंसं इथे स्पंज लागलेला आहे, तरी पण खूप छान असा केक बनवून इथे तयार झाला आहे। तर आता केक शिजला की नाही ते कसं चेक करायचं, ते एक टूथपिक घ्यायची, त्यामध्ये टोचून बघायचं। तर टूथपिक इथे पूर्ण क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपला केक शिजून इथे रेडी झालेला आहे। केक बाजूला काढून घेऊ, जोपर्यंत पूर्ण गार होत नाही तोपर्यंत केकला हात लावायचं नाही, नाहीतर केक तुटू शकतो। तर इथे केक पूर्णपणे गार झालेला आहे। आता आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। केक टिनमधून काढून घेते आणि तुम्हाला मी स्पंजसुद्धा दाखवते की किती छान असा स्पंज इथे बनवून तयार झालेला होता। तर बघा इथे केक मी केक टिनमधून काढून घेतलेला आहे। आता त्यावरचं बटर पेपर रिमूव्ह करून घेते। तर बटर पेपर ॲड केल्याने आपल्याला खूप इझिली काढू शकतो, म्हणून मी इथे बटर पेपर ॲड केलं आहे। बटर पेपर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडंसं बटर लावल्यानंतर वरून मैदासुद्धा स्प्रेड केल्याने इझिली निघतो, तर डस्टिंग करू शकता तुम्ही। तर इथे बघा केक बनवून तयार झालेला आहे। खूप सुंदर असा केक इथे बनवून तयार झाला आहे। इथे आपला ब्रेड खूप सुंदर बनवून तयार झालेला आहे केकसाठी। तर आता आपल्याला केकला आयसिंग करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण इथे क्रीम बनवून घेऊया। तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1.5 कप इतकी क्रीम घेतलेली आहे। आता क्रीमला फेटून घेते। तर काय करायचं, तुमच्याकडे एखादी हँड विस्कर असेल तर तुम्ही त्याच्याने फेटून घ्या, पण सध्या माझ्याकडे हे अवेलेबल असल्यामुळे मी बीटरने बीट करून घेते आहे क्रीमला। तर क्रीम एकदम घट्ट अशी बनवायची, एकदम अशी चम्मचवरून खाली पडली नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला क्रीमला इथे बीट करून घ्यायचं आहे। छान अशी थिक आपल्याला इथे
क्रीम बनवून घ्यायची आहे। तर बघा इथे क्रीम बनवून तयार झालेली आहे। मी तुम्हाला शेक करून सुद्धा दाखवते की क्रीम आपल्याला कशी पाहिजे केकसाठी, तेव्हाच आपला केक एकदम परफेक्ट बनून तयार होतो आणि आयसिंग खूप सुंदर होते। तर बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे किती छान अशी क्रीम बनवून तयार झाली आहे। तर आपल्याला अशीच क्रीम इथे फेटून घ्यायची आहे। तर क्रीम रेडी आहे। लगेच आपण आयसिंगसाठी शुगर सिरप बनवून घेऊया। तर इथे मी 4 चमचे भरून शुगर पावडर ॲड केलेली आहे। शुगर पावडर नसेल तर तुम्ही साधी शुगरही ॲड करू शकता। तर इथे मी 4 चमचे शुगर ॲड केली आहे। तेवढंच 4 चमचे इतकं पाणी ॲड केलेलं आहे। एक घोळ तयार करून घेतलेला आहे, बाजूला ठेवून घेऊ। तर आता मेन काम आपलं आत्ता आहे की केकला कटिंग कशी करायची। तर चाकूने करू नका, चाकूने केल्याने केक कट होत नाही व्यवस्थित किंवा मध्येच तो तुटून जातो। तर तसं करायचं नाही, आपल्याला एक थ्रेड घ्यायचा, एक धागा घ्यायचा आहे रीडचा आणि धाग्याला बरोबर सेंटरमध्ये किंवा तुम्हाला जिथून कट लावायची आहे केकला तिथे आपल्याला हा धागा लावून घ्यायचा आहे आणि एकाच वेळेला व्यवस्थित असं जोर लावून कट करून घ्यायचं आहे। तर एकदम परफेक्ट अशी लेअर निघेल, अजिबात कुठूनही तुटणार नाही, काही नाही। तुम्ही बाजूने चेक करत जा की कुठून थोडंसं कमी जास्त वगैरे झालेलं आहे का आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन तुम्ही हा केक छान असा कापून घेऊ शकता। तर तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का ते कमेंटमध्ये सांगा आणि बघा खूप सुंदर आणि परफेक्ट असा केक कट झाला आहे। तर आता मी 2च लेअरमध्ये केक बनवणार होते, पण मन काही ऐकला नाही। मनाला इच्छा होती की परत एक लेअर काढायची, तर मी थोडंसं चाकूने कट करून घेतलेलं, कारण लास्टवाली लेअर थोडीशी पातळ होती, त्याच्यातूनही एक लेअर काढायची होती, म्हणून चाकूने थोडंसं कट लावलं, त्याच्यावर धाग्याला व्यवस्थित फिट केलं आणि परत एकदा ही तिसरी लेअरसुद्धा मी काढून घेतलेली आहे। तर तीसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने काढली आहे। चाकूने कट लावल्यानंतर धागा लावला आणि धाग्याला पूर्ण जोपर्यंत धागा कट होत नाही, ब्रेड कट होत नाही, तोपर्यंत धाग्याला ओढलं एका साईडने आणि तुम्ही बघू शकता ही सुद्धा लेअर किती सुंदर निघालेली आहे, अजिबात तुटली नाही, फुटली नाही, काही झालेलं नाही आहे। तर तिन्ही लेअर निघून तयार आहेत। आता 3 लेअर कट करून घेतले आहे। आता वरून शुगर सिरप लावायचं आपल्याला। शुगर सिरप लावल्यानंतर वरून क्रीम लावायची, व्यवस्थित स्प्रेड करायचं, एक लेवलमध्ये स्प्रेड करायचं, म्हणजे कमी जास्त वाटला नाही पाहिजे आणि आपल्या केकची हाईटसुद्धा सुंदर दिसली पाहिजे। तर एक लेवलमध्ये स्प्रेड करून झाल्यानंतर आता वरून सेकंड लेअर लावायची आपल्याला। तर त्याच पद्धतीनं एक वरून लेअर ठेवायची ब्रेडची, त्यावरून शुगर सिरप लावायचं आहे। तर छान असा भरपूर शुगर सिरप लावायचं, त्याच्याने खूप छान टेस्ट येतो। एकदम गोड नसेल आवडत तर थोडंसं कमी लावा आणि गोड आवडत असेल थोडंसं जास्त लावा। आता शुगर सिरप लावल्यानंतर परत एकदा आपल्याला क्रीम लावायची, त्याच पद्धतीनं क्रीम ॲड करायचं, स्पॅच्युलाने व्यवस्थित एक लेवलमध्ये स्प्रेड करून घ्यायचं। स्पॅच्युला नसेल तर चाकू घ्या, चाकूने सुद्धा खूप सुंदर स्प्रेड करता येतो। माझ्याकडे ज्या वेळेला स्पॅच्युला नव्हता त्यावेळेला मी चाकूने सुद्धा खूप छान असा स्प्रेड करून घेतलेला आहे क्रीमला। तर इथे बघा मी एक लेअर लावून घेतली आहे, सेकंड लेअरसुद्धा तयार आहे। आता मी थर्ड लेअर लावून घेते। त्याच पद्धतीनं काय करायचं, वरच्या बाजूने खालच्या बाजूने शुगर सिरप लावून घ्यायचा आहे भरपूर सारा। शुगर सिरप लावून झाल्यानंतर ही लेअर ठेवून घेते आणि जिथे आपलं क्रम्स निघालेलं आहे ना ब्रेडचं, तिथे सुद्धा परत एकदा शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। मग असं हलक्या हाताने, म्हणजे आपण जे क्रीम लावणार ना त्याच्यावर व्यवस्थित बसेल, म्हणून मी थोडंसं शुगर सिरप लावून याला ओलं करून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यावरचे क्रम्स निघणार नाही। नाहीतर हे ओला नसला की याच्यावरचे क्रम्स निघतात आणि क्रीम खराब होते। त्यासाठी ते मी थोडंसं वरून शुगर सिरप लावून घेतलेलं आहे। आता परत क्रीम ॲड केली आहे, स्प्रेड करून घेते एक लेवलमध्ये। तर स्पॅच्युलाला लावल्यानंतर, क्रीम लावल्यानंतर स्पॅच्युलाला एक लेवलमध्ये फिरवत जायचं, म्हणजे छान अशी क्रीम लागून तयार होते। आणि केक बनवताना आपल्याला 2 ते 3 वेळा तरी केकला फ्रीजमध्ये ठेवावाच लागतो, त्याच्याशिवाय केक काही पूर्ण बनवून तयार होत नाही, कारण की क्रीम खूप लवकर मेल्ट होते आणि केकला आपण व्यवस्थित शेप देऊ शकत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे पूर्णपणे क्रीम छान अशी केकला लावून घेतलेली आहे। केकला क्रीम लावून घेतल्यानंतर मी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी सेट होण्याकरिता ठेवलेलं होतं। तर अर्धा तास झाल्यानंतर मी परत आता फायनल फिनिशिंग देणार आहे। तर अर्धा तासानंतर पुन्हा एकदा मी यावर क्रीम ॲड केली आहे। स्पॅच्युलाने एक लेवलमध्ये मी ही क्रीम पसरवून घेणार आहे, छान अशी स्प्रेड करून घेणार आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओत बघल्याप्रमाणेच मी याच्यावर क्रीम ॲड केली, स्पॅच्युलाने छान असा क्रीम स्प्रेड करून घेतलेला आहे एक लेवलमध्ये। आणि आता स्पॅच्युलाने करून घेतलेलं म्हणजे बाजूला कॉर्नरला निघालेली क्रीम आहे, माझ्याकडे एक स्क्रॅपरसुद्धा आहे, त्याच्याने मी ती क्रीम काढून घेणार आहे। जी एक्स्ट्रा क्रीम आहे आपल्या केकवर ती क्रीम मी इथे काढून घेणार आहे
आणि वरच्या बाजूला जी क्रीम आलेली असते ना स्पॅच्युलाने कशी काढायची ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दाखवलेलं आहे। तर याच पद्धतीने आपल्याला इथे केक एकदम फिनिशिंगमध्ये बनवून घ्यायचा आहे। तर खूप छान इथे फिनिशिंग आलेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझ्या केकची फिनिशिंग छान आली की नाही आली, ते तुम्ही कमेंटमध्ये करून मला नक्की सांगा। तर आता काय करायचं, केकला डेकोरेशन करायचं। तर हा रेड वेल्वेट केक आहे, तर याला काय डेकोरेशन करू शकतो, तर मी याच्याला जो वरचा क्रम्स निघालेला होता ना तो क्रम्स बाजूला काढून ठेवलेला होता। तर ते बाजूला काढून ठेवल्यानंतर त्याला मिक्सरला लावून घेतला आहे। छान असा क्रम्स तयार करून घेतला आहे, वरून ॲड करून घेतलेला आहे। आणि आता ॲड करून घेतल्यानंतर बाजूला जे खाली सांडलं होतं थोडंसं त्याला मी क्लीन करून घेतलं। आता आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। तर मी ते स्टार नोझल घेतली आहे आणि स्टार नोझल एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून छान अशी डिझाईन इथे काढून घेतली आहे। आता वरच्या बाजूने काढून घेतली, लगेच आता खालच्या बाजूने सेम त्याच पद्धतीने इथे काढून घेणार आहे। तर आपल्याला इथे स्टार नोझल लागणार आहे। ही जर डिझाईन तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला स्टार नोझल लागेल, नसेल तुमच्याकडे स्टार नोझल किंवा एखादी पायपिंग बॅग दुधाच्या बॅगमध्ये टाका आणि सिंपल पद्धतीने तुम्ही एखादी डिझाईन इथे काढू शकता। लगेच इथे मी रोजसुद्धा बनवलेला आहे छान। तर माझ्याकडे रोज नोझलसुद्धा होती, पेटलवाली नोझल, त्याच्याने सुद्धा मी काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असू द्या, असेल तर नक्की ट्राय करा। आता एक काढून घेतल्यानंतर एक कैची घ्यायची, कैचीच्या मदतीने आपल्याला याला ठेवायचं आहे, सावकाश हाताने ठेवून घ्यायचं आहे। तर असेच करून मी एक सगळे इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे। बघा तिसरं फूलसुद्धा बनवून घेतलेलं आहे। खूप सुंदर असं इथे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि यावरून मी थोडेसे गोल्डन कलरचे बॉल्स ॲड केलेले आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।